चांगली धुवून घ्यायची आहे भाजी, कारण माती असते त्याच्यावर, धूळ असते, त्याच्यामुळे चांगली व्यवस्थित धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने ती. ही भाजी पावसाळ्यातून खाण्यासाठी चांगली असतात आणि भरपूर कॅल्शियम मिळतं शेवग्याच्या भाजीत. ज्या प्रकारे शेवग्याच्या शेंगांचं महत्त्व आहे त्याचप्रमाणे ह्या भाजीचं देखील, त्याच्या पानांचं देखील महत्त्व तेवढंच आहे आणि तीसुद्धा पौष्टिक असते. खाल्ली जात नाही पण ती खावी जरूर एकदा तरी. पावसाळी भाज्या असं शक्यतो ह्या, पण ह्या खाव्यात, त्याने आपलं पोट साफ राहतं, स्वच्छ राहतं. या वर्षभर मिळत नाहीत या भाज्या, पण ह्या दिवसांमध्ये त्या खाव्यात, जेणेकरून पोटात कृमी होणं किंवा कॅल्शियमची कमतरता भरून काढणं, या सगळ्या गोष्टी याच्यातून मिळतात. भाजी पूर्ण बुडेल एवढं पाणी भाजी आहे त्याच्यापेक्षा थोडं जास्तीचं पाणी ठेवायचं आहे. ज्या भांड्यात तुम्ही भाजी शिजवणार आहात ते भांडं थोडं मोठं असलं पाहिजे, कारण भाजी शिजल्याच्या नंतर खूप कमी दिसते, पण ती आत्ता खूप जास्त आहे, त्याच्यामुळे त्याला उकळ आल्याच्यानंतर पाणी बाहेर येणार नाही अशा हिशोबाने पाणी ठेवायचं आहे. आणि भांडंसुद्धा मोठं ठेवायचं आहे भाजी शिजवण्यासाठी. इथे बघू शकता तुम्ही, मी मोठं भांडं घेतलेलं आहे. इथे मी भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजताना पण आपल्याला याच्यात थोडं मीठ घालून घ्यायचं आहे भाजीला. आता याच्यावर झाकण ठेवून भाजीला चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. शिजायला कमीत कमी 10 ते 15 मिनटं लागतात. त्यानंतर मग आपण बघूया भाजीच्या फोडणीची प्रोसेस. इथे भाजी शिजते तोपर्यंत मी नाश्त्याच्या पोह्यांची तयारी करून घेते. पोहे घेतलेत मी इथे 2 वाट्या आणि ते अशा पद्धतीने चाळणीत काढून घेतलेत आणि ते चाळून त्यातली बारीक कच किंवा कचरा निघेल अशा पद्धतीने ते चाळून घेते. हे बघा इथे अशा पद्धतीने यातले बारीक पोह्यांचे तुकडे आणि कचरा निघून जातो. पोहे धुवून घेते. इथे मी पाणी घालून पोहे धुवून घ्यायचे. या चाळणीत धुवूनच घेणार आहे, चाळणीतच घेणार आहे, म्हणजे पाणी लगेच खालोखाल निथळून जाईल. आणि मग ते झाकून ठेवायचे. तोपर्यंत पोह्यांच्या फोडणीची तयारी करून घेऊयात. भिजवून घेतल्यामुळे काय होईल, पोहे नरम होतात आणि ते बराच वेळ तसेच नरम राहतात, कडक होत नाहीत पोहे. इथे माझी सकाळची थोडीशी चहाची भांडी पडलेली आहे, ती मी घासून घेते आणि त्याच्यानंतर मग पोह्यांची फोडणी करून घेते. ओके, पोहे झाकून ठेवते इथे मी, म्हणजे ते कडक होणार नाहीत, नरमच राहतील. भाजी आता आपली इथे शिजते, तोपर्यंत मी नाश्त्याचे पोहे करून घेते. याला मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते. किचन छोटं असल्यामुळे थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागतं. पोह्यांसाठी कढई तापत ठेवली आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, वरून गार्निश करायला खोबरं. पोह्यांमध्ये खोबरं छान लागतं कधीतरी, नेहमी नाही पण कधीतरी अशा प्रकारचे पोहे करून खाल्ले तर चांगले लागतात. तर तुम्ही पण कधी पोहे करत असाल तर अशा पद्धतीने खोबरं घालून ट्राय करून बघा, पोहे मस्तच लागतात खायला. तर आज माझ्याकडे वेळ पण आहे आणि खोबरं पण अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मी खोबरं घालणार आहे पोह्यांमध्ये. चला तर मी तयारी करायला सुरुवात करते. इकडे कढई तापत ठेवली आहे, तोपर्यंत कांदा, टोमॅटो, कांदा, मिरची कापून घेते.
मिरचीला मध्ये कट चीर मारून बारीक मिरची कट करून घेणार आहे. कढीपत्ता, कांदा मी थोडा मोठा घेतलाय. शेंगदाणे आता मी फ्राय करून घेते. इथे एकीकडे भाजी शिजते, भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. पाल्याची भाजी आहे, शिजायला तशी जास्त वेळ लागत नाही, पण ही भाजी 15 मिनिटं तरी घेते शिजण्यासाठी. भाजी शिजत आली आहे, ही मी आता अशीच झाकून ठेवणार आहे पाण्यातच आणि गॅस घालवून घेतलेला आहे. इथे शेंगदाणे फ्राय करून घेतले. शेंगदाणे काढून घेतलेत. इथे बघू शकते अजिबात करपलेले नाहीत शेंगदाणे. करपलेला शेंगदाणा असला की चांगला लागत नाही तो खायला. फोडणी घालून घेते. राई, जिरं, मिरची, कढीपत्ता, मिरची, कढीपत्ता, राई, जिरं छान तडतडलंय मस्त फोडणीत. आता ही पोह्यांना ही फोडणी मस्त लागणार आहे. कांदा घालून घेते लगेचच याच साईडला. कांदा थोडा नरम होईपर्यंत परतवून घेतले. कांदा चांगला शिजला व्यवस्थित की मग त्यात मी टोमॅटो घालून घेणार आहे. मला आवडतो टोमॅटो पोह्यांमध्ये, त्याच्यामुळे आम्ही घालणार आहे. इथे कांदा आपला शिजलेला आहे, टोमॅटो घालून घेते. टोमॅटो चांगला मिक्स करून घेते कांद्यात. टोमॅटो मिक्स करून झाला की यातच आपण फोडणीतच हळद घालून घ्यायची. हळद घालून घेतली आहे. दहा 15 मिनिटं तरी पोहे चांगले भिजलेले आहेत. इथे बघू शकता अशा पद्धतीने पोहे आपण सुटसुटीत करून घ्यायचे. कांदा इथे नरम झालाय, चांगला शिजलेला आहे. आता यातच मी पोहे घालून घेते. पोहे घालून घेतले. लगेचच मीठ घालून घेते यावर, म्हणजे ते एकत्रच मिक्स करता येईल. आवडीनुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. थोडीशी साखर, म्हणजे तिखटपणा थोडा बॅलन्स होतो आणि पोहे चवीला चांगले लागतात. मिक्स करून घ्यायचं आहे. पोह्यांना सगळ्या बाजूने एकसारखंच हळद मीठ लागली पाहिजे. पोहे चांगले एकत्र करून घेतले आणि आता ह्याला एक वाफ काढून घेणार आहे पोह्यांना झाकण ठेवून. माझे पोहे करण्याची पद्धत अशी आहे, तुमची कशी आहे मला नक्की कळवा कमेंटमध्ये. पोह्यांवर गार्निश करण्यासाठी खोबरं हवं आहे, तर ते खोबरं किसून घेते आहे. शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर. खोबरं तुम्ही म्हणाल एवढं का घेतलं आहे, तर हेच खोबरं मला भाजीला सुद्धा वापरायचं आहे. कोथिंबीर थोडीशी. आता आपले पोहे खाण्यासाठी तयार आहेत.
इथे आपले पोहे रेडी झालेले आहेत. आता पोह्यांचा नाश्ता करून घेतो आम्ही, त्यानंतर आपण शेवग्याची भाजी करून घेऊयात. नाश्ता झालेला आहे. तर आता मी भाजी जी सकाळी उकडून ठेवली होती ती आता शेवग्याची भाजी करून घेणार आहे. इकडे बघा तुम्ही, भाजी मी शिजवून घेतली होती, ती मी आता चाळणीत काढून घेते आहे. पाणी निथळून घ्यायचं आहे मला त्याचं. भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. अशा पद्धतीने भाजी चाळणीत काढून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं आहे. बघा इकडे भाजी जेव्हा निवडली तेव्हा केवढी होती आणि आता त्यात शिजवून झाल्यानंतर ती केवढीशी झाली आहे. असं असतं या भाजीचं. पालेभाज्या अशाच असतात, त्या दिसताना खूप दिसतात पण शिजल्यानंतर त्या अगदी कमी होऊन जातात. असं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं आहे भाजीतलं. भाजी आपली चांगली शिजलेली आहे, त्याच्यामुळे आता हिला पाणी घालून शिजवणार नाही. आता आपण अशा पद्धतीने एकदम कोरडी करून घेतली व्यवस्थित. इथे मी भाजीच्या फोडणीसाठी लसूण घेतली आहे, लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसूण भरपूर वापरायची या भाजीला. 2 हिरव्या मिरच्या, कांदे, ओलं खोबरं आहे हे वरून घालणार आहे भाजीत. चला तयारी करून घेऊया. लसूण ठेचून घेणार आहे. बारीक पेस्ट नाही करायची आहे लसणीची, ठेचलेलाच लसूण वापरायचं आहे. अगदी बारीक पेस्ट नाही केली आहे त्याची. ही फोडणीला लागणार आहे. मिरच्या सुद्धा देठ काढून घेतली आहे आणि चीर मारून अगदी बारीक नाही कापणार आहे मिरची. थोडी दाडसरच ठेवणार आहे, कारण आपल्याला याच्यात लाल तिखट सुद्धा घालायचं आहे. कांदा चिरून घ्यायचा आहे. फोडणी घालून घ्यायची भाजीला. फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला राई, जिरं आणि काही सुके मसाले. कढई तापत ठेवली आहे, तेल घालून घ्यायचं आहे. या भाजीला तेल जरा व्यवस्थितच वापरायचं आहे. एरवी आपण पालेभाज्यांना तेल कमी वापरतो. राई घालून घ्यायची फोडणीला. जिरं घालून घेतलंय. लसूण घ्यायचं आहे. लसूण जास्त करपवायचं नाही आहे, त्याची छान फोडणी झाली पाहिजे. त्याचा उग्रवास जाईल असं इतपतच लसूण परतायचं आहे. लसूण परतल्यानंतर मी मिरच्या घालून घेते हिरव्या. इथे बघू शकता अशा पद्धतीने लसूण कलर चेंज नाही झाला पाहिजे. या स्टेजला मी लगेच कांदा टाकते. गॅस थोडा मीडियम ठेवायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल कांदे एवढे महाग झालेले असताना बाईने एवढे कांदे वापरलेत भाजीत, पण काय करणार, कांद्याशिवाय भाजीला टेस्ट पण येत नाही ना. कांदा तर हवाच भाजीत. कांदा इथे शिजून झालेला आहे. यातच मी 2 चमचे लाल तिखट घालते घरातलं. हळद घालून घेतली आहे. 1 चमचा धणेपूड. गरम मसाला मी थोडा शेवटी घालणार आहे. भाजी सुकीच करणार आहे, पातळ नाही आहे ही. भाजी शिजताना पण मी मीठ घातलं होतं. आता पण मी थोडंसं मीठ घालणार आहे भाजीत.
सगळी भाजी घालून घेतली याच्यात. सगळी व्यवस्थित एकदम एकजीव करून घ्यायचे परतून. भाजीवर मी आता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहे भाजीला. भाजी आपली इथे शिजून तयार आहे. गॅस घालून घेते मी. यावर ओलं खोबरं घालून घेणार आहे. इथे भाजी तयार आहे माझी. आता भाजी मी एक साईडला ठेवते आणि भाकऱ्या घालून घेते, म्हणजे मग आम्ही लगेच जेवायला बसू. मी भात लावून घेतला आहे एक डबा कुकरला, कारण मुलाला माझ्या भात लागतो, त्याच्यामुळे थोडा तरी भात करावाच लागतो. इथे माझ्या कुकरच्या 3 शिट्या झालेल्या आहेत. गॅस मी घालून घेते. भाकऱ्या घालून घेते. भाकरीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहे याआधी, पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आम्ही नाचणीची भाकरी आणि ज्वारी असं आम्ही मिक्स पीठ दळून आणतो. वेगवेगळं दळून आणतो, पण भाकरी करताना आम्ही दोन्ही एकत्र घेऊन भाकरी करतो. नेहमीप्रमाणे आजही माझी भाकरी छान टम्म फुगलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही. अशाच पद्धतीने मी माझ्या सगळ्या भाकऱ्या घालून घेते आणि मग अशा पद्धतीने तुम्हाला मी आमचं दुपारचं जेवण दाखवते. आजचा जेवणाचा मेनू तुम्हाला दाखवते. इथे आहे नाचणीची भाकरी, ज्वारी नाचणीची भाकरी, शेवग्याच्या पानांची भाजी, खमंग खुसखुशीत आळूवड्या, भात आणि ही अख्खी मसूरची आमटी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. धन्यवाद.